हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमिस्टर 20. मी सतीश देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज मी तुमच्या समोर बेस्ट अँड इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलो, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याचा होणार आहे लेक्चर नंबर 10. लेक्चर नंबर 9 पर्यंत आपण 2.5 मधले फर्स्ट सेकंड क्वेश्चन इथपर्यंत कंप्लीट केलं होतं. हा असणार आहे लेक्चर नंबर 10. याच्यामध्ये 2.5 मधला क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, 7 जेवढे काय होतील तेवढे आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. अगोदरचे लेक्चर व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पहा आणि नंतरच इकडे या. ठीक आहे. सो लास्ट चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करून सबस्क्राइब सुद्धा मारून टाका. सो क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 ऑलमोस्ट आपला कंप्लीट झाला. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. जर लेक्चर नंबर 9 पाहिला नसेल तो पहा आणि नंतर 10 कडे वळा, कारण त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आणि नंतर 10 तुम्हाला समजणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेसिक मध्ये सांगितलं होतं नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट काय असतात, कसे असतात, रियल, इक्वल, अनइक्वल, हे काय असतं, हे सगळे कन्सेप्ट बेसिक मध्ये शिकवलेले आहेत. मग आता नेचर ऑफ रूट विचारलं, त्याचे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर काय, ह्याचं काय आणि ह्याचं काय नेचर आहे. ठीक आहे. मग ते कसं काढायचं, तर ते काढण्यासाठी आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काय हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एबीसी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग कसं काढायचं, डायरेक्ट समजून घेऊ. बेसिक पाहिलं असेल तर हे समजेल, अदरवाईज समजणार नाही. लेक्चर नंबर 9 पहा आणि नंतरच 10 कडे या. काय करायचं अगोदर, लेट काय करायचं, लेट compare this quadratic equation to general form. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय याला कशामध्ये कशासोबत कंपेअर करायचं, तर याला कंपेअर करायचं जनरल फॉर्म सोबत. मग जनरल फॉर्म काय आपला, ax² + bx + c = 0 हा जनरल फॉर्म आहे. मग कंपेअर कसं करणार, हे जे ax² आहे हे इक्वल होणार याच्या x² याच्या सोबत कंपेअर होईल, कॉमा हे जे bx काय होणार आहे -4x आणि c 4. ठीक आहे. x² कॅन्सल झालं, x एक x, a ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1, b ची व्हॅल्यू किती भेटली, x कट झालं -4 आणि c 4. फायनली आता b² - 4ac काढून घेऊ. b² - 4ac b² म्हणजे -4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची व्हॅल्यू 1 गुणिले c ची व्हॅल्यू 4. 4 चा वजा 4 चा वर्ग कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. 4 चा स्क्वेअर 16 -4 एके 4 आणि 4 चोक 16. ठीक आहे. 16 मधून 16 गेले 0, म्हणजे b² - 4ac किती आला आपल्याला 0 भेटला. इफ दे आर 0, जर b² - 4ac हा 0 असेल तर याचं नेचर ऑफ रूट काय असतं, रियल अँड इक्वल. हे मी सांगितलं होतं लास्ट लेक्चर व्हिडिओ मध्ये, म्हणजे लेक्चर नंबर 9 मध्ये मी बेसिक सांगताना सांगितलेलं होतं. ठीक आहे. एकच सेकंड. सो b² - 4ac हे 0 आहे. मग आता याचं नेचर ऑफ रूट, therefore the nature काय विचारलंय, हा नेचर ऑफ रूट इज रियल अँड इक्वल, इक्यूएल. जर असं असेल तर त्याचं नेचर काय आहे, रियल पण नंबर आहे आणि हा इक्वल सुद्धा आहे. म्हणजे हा काय आहे, ट्रायंगल = 0 हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. एक बेसिक सांगितलंय आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघा, सेम तेच सोडवायचं आपल्याला. आहे असं लिहायचं, लेट काय लिहायचं, लेट compare this quadratic equation
this quadratic equation to जनरल फॉर्म. ठीक आहे, इथपर्यंत काय आवडे क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कंपेअर करायचे. जनरल फॉर्म काय आपला, आता इथं y म्हणजे ay² इथं x च्या ऐवजी व्हेरिएबल कोणता y वापरायचा, y वापरायचा ay² by c = 0. ठीक आहे, आता याच्या सोबत कंपेअर करायचं म्हणजे कसं होणार, आता समजून घ्या. आपलं ay ay² काय होणार आहे, 2y चा स्क्वेअर, by -7y आणि c 2. हे y² कट झालं, याची व्हॅल्यू किती भेटली, 2. b ची व्हॅल्यू भेटली -7 आणि c 2. c सुद्धा काय भेटला, 2 भेटला. इथपर्यंत कळलं. आता पुढे काय काढतो आपण, b² - 4ac. नाव फाइंड b² - 4ac b² म्हणजे काय, 7 चा वर्ग वजा 7 चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 2. मग 4 7 चा वर्ग कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, साथी साथी 49 वजा 4 1 4 4 2 8 8 2 16 बरोबर. एक कसे 16 येतील, 1 मिनिट. बरोबर, क्वेश्चन लिहिण्यात काही एक चूक झालेली नाहीये. याची व्हॅल्यू 2 बरोबर. ओके. मग 9 मधून 6 गेले किती राहिले, 3. 4 मधून 1 गेले 3 म्हणजे 33. b² - 4ac किती आला, 33. म्हणजे आपला जो काही डिस्क्रिमिनंट आहे इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग ग्रेटर दॅन 0 असेल तर द रूट आर रियल. हे रियल असतात बट अनइक्वल असतात. काय असतात, अनइक्वल. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघा, लास्ट तेच लिहायचंय. कंपेअर द गिवन किंवा कंपेअर this equation quadratic equation to general form. जनरल फॉर्म सोबत कंपेअर करू. जनरल फॉर्म याचा काय होईल, am² + bm + c 0. फक्त व्हेरिएबल चेंज होते. मग am² बरोबर m चा स्क्वेअर, bm बरोबर 2m आणि c बरोबर 9. m² कट m कट म्हणजे a ची व्हॅल्यू भेटली 1, b ची व्हॅल्यू भेटली 2 आणि c ची व्हॅल्यू भेटली 9. आपल्याला काढायचे b² - 4ac b² म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a 1 गुणिले c 9. बेदुने 4 वजा 4 1 4 9 1 8 9 97 चौक 36 9 चौक 36. 36 मधून 4 गेले किती राहिले, 32 म्हणजे b² - 4ac इज म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हा काय असणार आहे, स्मॉलर दॅन 0 असणार आहे. आणि असं असेल तर नेचर, ह्याचा नेचर काय असणार आहे ते कमेंट करून सांगा नक्कीच. एक पॉइंट देतो, पटकन कमेंट करून सांगा. पुढे आपण सॉल्व्ह करूया लगेच. नेचर हे नॉट रियल, काय नॉट रियल आणि अनइक्वल हे पुढं पूर्ण लिहून काढा. ठीक आहे, आपल्याकडे स्पेस थोडासा ठेवला होता. एकदम इझिली आपण हे सॉल्व्ह केले. सोपं आहे, नक्कीच सोपं वाटतंय. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण लगेच. रफ करतो, कारण आपल्याला या लेक्चर मध्ये हा पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आणि लेक्चर 11 मध्ये लास्टचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो स्टार्ट करायचा. म्हणून विदाउट काही दुसऱ्या बाकीच्या गप्पा न मारता आपण डायरेक्टच काय करतोय, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पुढे बघा आता. एकच मिनिट. बाय द वे, चिंगम खाऊन काय बरोबर वाटत ना मला, थुकतोय. एकच मिनिट, हे जस्ट चिंगम खाल्लं होतं ते थुकून आलं. सो
पुढे बघा क्वेश्चन नंबर आहे आपला 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 4 फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे फ्रॉम the root given below. From the root given below. First दिला 0 and 4. याला कसं सोडवायचं बघा. पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय सांगितलं होतं? फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. QE म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे फ्रॉम म्हणजे कुणापासून? खाली जे रूट दिलेत त्याच्यापासून. इथं दोन रूट दिलेत. रूट म्हणजे कोणते रूट म्हणजे समजून जायचं की आपल्याला काय दिलंय? अल्फा दिलाय. अल्फा किती आहे? पहिला अल्फा असतो 0 आणि एक दिलाय बीटा जो की दिलाय 4. हे रूट दिलेत आणि याच्यापासून काय करायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की x square plus अल्फा प्लस बीटा मल्टीप्लाय बाय x मायनस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. मग अल्फा आणि बीटा माहिती आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहिती आहे का नाही? मग ते काढून घेऊ. मग आणखी एक दुसरा आपला फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. तो काय आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. पण याच्यामध्ये हे सोडवायची गरज आहे का? नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला असता तर गरज होती, पण हे आता सोडवायची गरज नाही. डायरेक्ट अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू माहिती आहेत ना आपल्याला. अल्फा बीटाच्या व्हॅल्यू माहिती आहेत. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0 प्लस बीटा किती आहे? 4 इज इक्वल टू किती? 0 प्लस 4 आणि अल्फा माहिती आपल्याला 0 मल्टीप्लाय बाय बीटा माहिती आहे 4 इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फा प्लस बीटा 4 भेटला, अल्फा इंटू बीटा 0 भेटला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टाकून देऊ. म्हणजे काय आहे? x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा किती आहे? 4 मल्टीप्लाय बाय x मायनस अल्फा इंटू बीटा किती आहे? 0 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने भेटलं. मग x स्क्वेअर प्लस 4 इंटू x 4x मायनस 0 इज इक्वल टू 0. असं सुद्धा लिहू शकता किंवा याला डायरेक्ट लिहू शकता x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 0. हे दोन्ही तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. एकदम सोपं आहे. आय थिंक समजलं असेल. इफ यू अंडरस्टँड देन से यस, अदरवाइज से नो. पुढे बघा क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये आपण काय पाहायचे? आपल्याला 3 and -10 असे दोन रूट दिलेत. मग आता इथे डायरेक्ट सॉल्व करतो. एवढं सोडवत बसत नाही तुम्ही, नंतर सोडवत बसा. मी डायरेक्ट सॉल्व करतो तोंडाने सांगून. अल्फा आहे आपला 3, बीटा दिलाय -10. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x मायनस अल्फा इंटू बीटा. सॉरी इथं प्लस आहे आय थिंक. अल्फा इथं प्लस आहे. ठीक आहे. मग x स्क्वेअर प्लस अल्फा किती आहे आपला 3 प्लस बीटा किती आहे -10. बीटा किती आहे -10 इंटू x मायनस अल्फा इंटू बीटा. अल्फा किती आहे 3 मल्टीप्लाय बाय बीटा किती आहे -10. या दोघांमध्ये मल्टीप्लाय इज इक्वल टू 0. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं. हे x चा स्क्वेअर प्लस 3 -10. हे प्लस मायनस मायनस होतं. हे करून घेऊ आपण. 3 -10 x मायनस हे प्लस मायनस मायनस होतं बरं का ते. त्याच्यानंतर 3 आहे 30 प्लस मायनस मायनस इज इक्वल टू 0. पुढं x चा स्क्वेअर प्लस याला प्लस साइन याला मायनस साइन आहे. 10 मधून 3 गेले किती राहिले? 10 मधून 3 गेले 8 7 किती राहिले? 7. मोठ्या नंबरचं साइन मायनस x इथं मायनस मायनस प्लस 30 इज इक्वल टू 0. हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आलं म्हणजे काय मायनस मायनस प्लस होतं. x स्क्वेअर प्लस मायनस 7x प्लस 30 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला x स्क्वेअर मायनस 7x प्लस 30 इज इक्वल टू 0 असं काय भेटलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. कसं केलं कळलं? अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे, बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. फॉर्म्युला लिहून घेतला. x स्क्वेअर अल्फाच्या जागेवरती 3 लिहिलं, बीटाच्या जागेवरती -10 लिहिलं.
आणि इथं पण अल्फाच्या जागेवरती बी, बीटाच्या जागेवरती -10 लिहिलं. हे x स्क्वेअर हे जे ब्रॅकेट मधलं आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस मायनस मायनस झालं आणि हे बाकीचं x आहे असं लिहिलं, हे मायनस हे आहे असं लिहिलं. 10 मल्टिप्लाय बाय मायनस 3 मल्टिप्लाय बाय -10 दॅट इज -30 = 0. x स्क्वेअर आहे असा खाली लिहिला, याला प्लस साइन आहे, प्लस मायनस सबट्रॅक्शन 10 मधून 3 गेले राहिले 7, मोठ्या नंबरचं साइन x आणि हे मायनस मायनस ब्रॅकेटच्या आउट ऑफ ब्रॅकेट इन ऑफ ब्रॅकेट मायनस मायनस प्लस झालं = 0. x स्क्वेअर याला प्लस साइन आहे, याला मायनस साइन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर प्लस मायनस मायनस होतं, -7x + 30 = 0. मग फायनली x स्क्वेअर - 7x + 30 = 0 असं काय भेटलं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. आय होप समजलं असेल तर यस कमेंट करा, अदरवाइज नो कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की कमेंट करून कळवा. आपण एकदा आन्सर काय करू, क्रॉस चेक करू. 2.5 मधलं क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड, 2.5 क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड. एकदम एकच मिनिट, इथं थोडी मिस्टेक झाली आहे. x स्क्वेअर + 7x - 13 आहे, इथं चुकलंय कुठेतरी, कुठेतरी चुकलंय, मला वाटत होतं इथं वळी सोडवण्यात कुठेतरी चुकलंय. आपण वापस सॉल्व्ह करून बघूया त्याला, वापस काय करूयात, सॉल्व्ह करून बघूयात. कारण इथं प्लस साइन पाहिजे, इथं मायनस साइन पाहिजे. आता कुठं चुकलंय हे नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, अगोदर मी पाहतो. आता इथं अल्फा प्लस बीटा किती येते, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती येते ते बघूया. 3 प्लस बीटा -10 = 10 प्लस मायनस मायनस म्हणजे 10 मधून 3 गेले किती राहिले, 10 7च राहिले ना, 7 नाही वजा 7 राहतात, 7 8 9 10 वजा 7 राहतात. आणि अल्फा इंटू बीटा किती राहतात, 3 मल्टिप्लाय बाय -10 -30 अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा बरोबर आहे. फॉर्म्युला टाकू, x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा x मायनस अल्फा इंटू बीटा = 0. मग x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, -7x मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -30 = 0. प्लस मायनस x स्क्वेअर प्लस मायनस -7x मायनस मायनस प्लस 30 = 0. ओके, आताशी बरोबर आलं, पुढं प्लस माग मायनस. ओके, म्हणजे याच पद्धतीने सोडव, म्हणजे अचूक सुटतंय. जे मग डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे काय होतं, मिस्टेक व्हायचे चान्सेस वाढतात. म्हणून असं सोडवा या पद्धतीनं, म्हणजे अचूक सुटणारे मिस्टेकचे जे चान्सेस आहेत हे कमी राहतात. ठीक आहे, पुढे सोडवायचं आपण लगेच बोलतो. कट करून मी क्वेश्चन नंबर 1 कट करतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 कट करतोय. पुढे बघूया. नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि 500-600 व्ह्यूज येतात बट सबस्क्राइब कुणीही करत नाहीये. सबस्क्राइब करायला खाली बेल आहे म्हणजे सबस्क्राइबचं बटन आहे, ते दाबलं काय जातं तुमचं, सबस्क्राइब करून टाका. थर्ड नंबरचं बघा, 1/2, 1/2, 1/2 इथं -1/2 आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अल्फा आहे, अल्फा किती आहे, 1/2 पॉझिटिव्ह नंबर अल्फा असतो. आणि बीटा किती आहे, -1/2. ही गोष्ट माहिती आहे. मग पहिल्यांदा काढायचं अल्फा प्लस बीटा = अल्फाची व्हॅल्यू 1/2 प्लस -1/2 प्लस मायनस सबट्रॅक्शन म्हणजे इथे काय होणार आहे, 0 आन्सर येणार आहे. आणि अल्फा इंटू बीटा किती येते, 1/2 प्लस मल्टिप्लाय बाय -1/2 1 बे दुने 4 प्लस मायनस अल्फा इंटू बीटा सुद्धा आपण काढले. आता हे जर समजत नसेल तर अगोदरचे लेक्चर व्हिडिओ बघा, हे समजेल इथं काय प्लस मायनस वगैरे काय बोलतोय ते कळेल. पुढे बघा आता, आणि बारीक लक्ष द्या, प्रॉपर एक ना एक शब्द लिहून घ्या. मी काय बोलतोय ते सुद्धा लिहून घ्या, आतापर्यंत जेवढे व्हिडिओ झाले त्याच्यामधलं. ठीक आहे, त्यावेळेस कुठं 10वी निघते नाही निघत नाही. इथं फॉर्म्युला टाका, x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा x मायनस अल्फा इंटू बीटा = 0. तोच फॉर्म्युला x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा किती आहे, 0 x मायनस अल्फा इंटू बीटा किती आहे, -1/4 = 0. आता हे 0 मल्टिप्लाय बाय x दॅट इज 0 म्हणजे ते नाही लिहिलं तरी चालतंय. x स्क्वेअर प्लस हे काय आहे, मायनस मायनस प्लसच होत आहे म्हणजे +1/4 = 0. हे काय भेटलं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला. एकदा क्रॉस चेक करू. 2.5 मधलं सेकंड का थर्ड, फोर्थ मधलं थर्ड.
2.5 4 मधलं थर्ड, 2.5 4 मधलं थर्ड, 4 मधलं थर्ड. एकदम इझी नाही. हुकलं कुठेतरी हुकलं आपलं. काय हुकलं? एक मिनिट. प्लस मायनस मायनस, एकच मिनिट. वजा वजा वजा. हा, इकडे बघा. इकडे मायनस नाही द्यायला पाहिजे. आपल्याला फॉर्म्युला टाकायला चुकायला लागला. फॉर्म्युला तर बरोबर आहे. एकच मिनिट. फॉर्म्युला पुढे मायनस मागं प्लस. हा, हे बघा इथं चुकतंय आपलं. फॉर्म्युला चुकायला लागलाय. एक्स स्क्वेअर इथं मायनस आहे. इथं काय आहे? 3. आता प्रत्येक याच्यामध्ये चुकलं. इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. म्हणजे इथं काय होईल? मायनस होईल. काय होईल? मायनस होईल. प्लस मायनस मायनस. आता हे उत्तर बरोबर आहे. इथं पण चुकला आपला फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे. इथं प्लस, इथं प्लस, आणि फायनली आपल्याला हे आन्सर खालचं भेटून जाते. आन्सर काय भेटते मला पाहू द्या. वापस तेच लिहिले मी. मिस्टेक झाली वापस. तेच लिहिले आय थिंक. हा, वापस तेच लिहिले. हे मायनस मायनस प्लस होतं. हे काय होतंय? प्लस, आणि हे प्लस मायनस मायनस होतंय. इथं चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे. फॉर्म्युला चुकला म्हणून एकच मिनिट. अगोदरचे आता काय लिहिले होते माझ्या लक्षात नाहीये, पण ते वापस चेंज करून तुम्ही दुरुस्त करू शकता. थोडंसं स्ट्रेस आहे म्हणून त्याच्यामुळे थोडंसं चुकलंय, पण इथून पुढे होणार नाही. शक्यता म्हणजे काय काळजी घेतो. काय करतो? काळजी घेतो. इथून पुढे चुकणार. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूयात आपण आता. कोणता? क्वेश्चन नंबर 4 दिलाय का बघा? एक मिनिट. त्याच्या पेजवर ऐकायच्या पेजवरती फोर्थ नंबरचं काय दिलं बघा. 2 मायनस रूट 5 कॉमा 2 प्लस रूट 5. एकदम इझी आहे. याच्यामध्ये आपल्याला अल्फा किती दिलाय? 2 मायनस रूट 5, आणि बीटा किती? एक मिनिट. अल्फा दिला, अल्फा पॉझिटिव्ह असतो म्हणजे प्लस, आणि बीटा इज इक्वल टू 2 मायनस रूट 5 दिलाय. ठीक आहे. बीटा मायनस असतो, अल्फा प्लस असतो. मग इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय होणार आहे? 2 प्लस रूट 5 प्लस 2 मायनस रूट 5 इज इक्वल टू रूट कॅन्सल, म्हणजे प्लस 5 मायनस 5 कट झाले. 2 प्लस 2 4, आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 प्लस रूट 5 मल्टिप्लाय बाय 2 मायनस रूट 5 इज इक्वल टू. आता इथं समजून घ्या. रूट 5 मल्टिप्लाय बाय रूट 5 किती होतात? एकच मिनिट. हा, इथं मायनस आहे ना. या अगोदर समजून घ्या. 2 2 जा 4, 2 2 जा 4, प्लस मायनस रूट 5 मल्टिप्लाय बाय रूट 5 काय होतो? 5 होतो. काय होतो? 5 होतो. प्लस मायनस मायनस म्हणजे एक मिनिट. रूट 5 मल्टिप्लाय बाय मायनस रूट 5, हे मल्टिप्लाय म्हणल्याच्या नंतर इथे काय होणार आहे? रूट 5 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस स्क्वेअर रूट कट झालं. 5 आन्सर येते. काय ते आन्सर? 5 येते. आणि दोघांमध्ये मल्टिप्लाय इज इक्वल टू 5 चूक 20. मग अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती भेटलं? 20 भेटलं. किती भेटलं? 20 भेटले. एक मिनिट. थोडासा स्ट्रेस आहे. वापस चुकू नाही म्हणून एकदा बॅकला मी क्रॉस चेक करतो आणि नंतरच पुढे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. एकच सेकंड. 20 चा काय विषय आहे? काय 4 वजा 1 काय आहे त्याच्यामध्ये? 4 वजा 1 इंटू 1 a प्लस बी इंटू a मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अरे रे 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 रे, बरोबर आहे. समजून घ्या. हे लक्षात आलं नाही माझ्या. हे बघा, इथं असं होतंय. हे इंटू कट करून ब्रॅकेट मध्ये टाकू. आता बघा, a प्लस बी स्क्वेअर a मायनस बी स्क्वेअर. a प्लस, इथं आपलं काय? a प्लस बी स्क्वेअर आणि a मायनस बी स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो? a चा स्क्वेअर वजा b चा स्क्वेअर. मग a चा स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग वजा b चा स्क्वेअर म्हणजे रूट 5 चा स्क्वेअर. 2 चा वर्ग 4 वजा रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे 5. हे स्क्वेअर आणि रूट कट झालं. 4 5 मधून 1 गेले, वजा 1 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती भेटला आपल्याला? वजा 1 भेटला. एकदम सोपं. बघा, इथं थोडंसं ट्रिकी होतं, बट आपण सॉल्व्ह केलंय. आपण काय केलंय? सॉल्व्ह केलंय. पुढे बघू आता. एक्स स्क्वेअर इथं काय होतं? मायनस अल्फा इंटू अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे? अल्फा प्लस बीटा 4 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. हे एक्स चा स्क्वेअर,
हे -4x आणि प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने एकदम इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू सॉल्व झालेलं आहे. लिहून घ्या, लिहून घ्या. सोडवलंय आपण, स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 4 पण कंप्लीट झालाय. एक समजून घ्या, मी काय स्क्रिप्ट वगैरे लिहित बसत नाही किंवा आन्सरची शीट माझ्याजवळ ठेवत नाही. डायरेक्ट काय असतं ते सॉल्व असतं, म्हणून मिस्टेक होणं साहजिक आहे. ठीक आहे, मिस्टेक होणं साहजिक आहे, बट ती दुरुस्त करून आता जी माझी मिस्टेक होते ती तुमची होणार नाही, सॉल्व सुद्धा करतो. आणि या छोट्या छोट्या मिस्टेक कडे नक्की लक्ष ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेस तुमची मिस्टेक होणार नाही. ठीक आहे, कारण माझ्याकडे स्क्रिप्ट नावाची काही गोष्ट नसती. ही जी आहे ती म्हणजे आपली टेक्स्ट बुक, आणि याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत ते घेऊन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय आणि लास्टला फक्त आन्सर चेक करतोय की बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे बघू. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा आपल्याला. 1 मिनिट आपण टाइम पाहूयात किती वेळ झाला. जर वेळ असेल तर आपण पुढचं सॉल्व करू, की आणखी वेळ आहे भरपूर. एक क्वेश्चन कंप्लीट होतोय, एक क्वेश्चन कंप्लीट होईल आणि लगेचच आपण व्हिडिओ स्टॉप करूयात. बाकीचे नंतर जे काही 11 असेल त्याच्यामध्ये सॉल्व करू शकतो. ठीक आहे, नाहीतर एक काम करू, राहिलेतच 5 मिनिट. मग जर इथं जर स्टॉप केलं तर पुढचा जो लेक्चर असेल त्याच्यामध्ये थोडंसं हे होईल, आपल्याला काय होईल, वेळ पुरणार नाही. म्हणजे वेळ पुरल पण पुरून उरल. आणि जर पुढचा क्वेश्चन ठेवला तर याच्यामध्ये पण परफेक्ट टाइम भेटेल आपल्याला, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट टाइम भेटेल. म्हणून 5वा, 6वा आणि 7वा आपण काय करू, लेक्चर नंबर 11 मधून सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जर चॅनल वरती नवीन असाल तर. आणि महत्त्वाची गोष्ट, आपली इंस्टाग्राम आयडी जी की आहे संदीप 123 डॅश 94, एक मिनिट, 9453, याला नक्की फॉलो करा. आणि याच्यावरती तुमचे काय जे डाउट्स असतील ते विचारा. प्रॉपर नोट्स त्याच्यावरती तुम्हाला भेटून जातील. नोट्स म्हणजे एका पद्धतीचे जे काही तुमचे डाउट्स असतील ते लाईव्ह मी सोडवण्याचा प्रयत्न करेल कम्युनिकेशन थ्रू. म्हणून याला सबस्क्राइब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. सबस्क्राइबच म्हणतोय, काय म्हणतात त्याला, YouTube वरती सबस्क्राइब, इंस्टावरती फॉलो करून ठेवा. आणि जे काही तुमचे डाउट्स असतील ते त्या इंस्टाग्राम आयडी वरती तुम्ही विचारू शकता. सो नक्कीच याला तुम्ही फॉलो करून ठेवता आणि होता वेळ तेवढा आपला जो काय हा व्हिडिओ हा शेअर करा. लवकरच लेक्चर नंबर 11 सुद्धा येईल, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर किती 5, 6 आणि 7 ऑलमोस्ट कंप्लीट करणार आहे. आणि 12 आणि 13 म्हणजे 13 लेक्चर होतील. ऑलमोस्ट किती होतील, 13 लेक्चर होतील. त्याच्यामध्ये 2.6 सुद्धा कंप्लीट करून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठेतरी आपण थांबवणार आहे. आणि जर वाटलं तर कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट 2026-27 च्या मुलांसाठी एक लॉंग व्हिडिओ नॉन स्टॉप वन शॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर मॅथचे पेपर जवळ आले, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला वाटत असेल की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सरनं द्यावं तर ते भ्रम काढून ठेवा. इम्पॉर्टंट क्वेश्चन अपेक्षा करण्यापेक्षा आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा काय येतंय हे समजून घ्या आणि जे येत नाही ते सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा. नवीन असाल तरी सबस्क्राइब करून टाका आणि नक्की शेअर करा. मागचे जे व्हिडिओला सपोर्ट केला त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या व्हिडिओला सपोर्ट पाहिजे. तर कुठं काहीतरी टाकण्याचं मन होतंय, व्हिडिओ नवीन नवीन अपलोड करण्याचं मन होतंय. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूयात लेक्चर नंबर 11 मध्ये. बाय.